एखाद्या मित्राला वाटतो, मी कमवायला लागलो. मी पण खूप मोठा झालो. या चिल्लर लोकांचं काम काय? या चिल्लर लोकायला कशाला भेटायचं? एखाद्या भावाला वाटतंय, की मी लय मोठा श्रीमंत आहे आणि मोठा कलाकार आहे. याच्या कपड्याची साईज किती? हा कपडा कोणत्या प्रकारे परिधान करतो? तो महागाचा कपडा आपण परिधान करतो हा साधारण कपड्यावर राहणारा माणूस. असं कोणाला वाटतं? आपल्या मित्राला. त्या मित्राला म्हणायचं आहे भाऊ, की तू पण एक साधारणच होता आणि त्याच्यामुळेच तू तू एक कमाई करू लागला. ते कोणत्या? तुझ्या आई-बापामुळं. ते कसं? आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप न करता तुम्ही व्हिडिओ सर्वांना हा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओवरती आपली प्रतिक्रिया नोंदवा. तर चला सुरुवात करूया या आपल्या व्हिडिओला. जय शिवराय भावांनो. मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, एखाद्या मित्राला वाटतो, मी खूप कमाई करू राहिलो आणि दुसऱ्या मित्राचं आपल्या जिंदगीमध्ये काय काम? एकाला वाटतो, मी खूप मोठा कलाकार झालो. मी खूप मोठा श्रीमंत झालो आणि मला खूप सेलिब्रिटी लोकं भेटायला येतात. मग ह्या मित्राचं आपल्या जिंदगीमध्ये काम काय? याला काय आपण बोलायचं? हा कोणता कपडा परिधान करतोय? हा साधा कपड्यावर राहतोय. आपण एकदम महागडे कपडे घालतोय. आपल्याकडं महागडी फ्लॅट आहे. आपल्याकडं महागडी लक्झरी कार आहे. इतकी-इतकी करोडाची प्रॉपर्टी आहे. हे त्या मित्राच्या मनाला वाटतंय. पण भावा तू एक विसरला. त्यामागे तुझ्या आई-बापांचा आणि मित्राचा खूप अनमोल मोलाचा वाटा असतो. ज्या मित्राने तुला प्रेक्षक म्हणून प्रेम दिलं भावा, ज्या कलाकाराने तुला अ, मोठ्या प्रमाणात तुला सिंपती मिळवून दिली, त्याच व्यक्तीनं तुला एखाद्या कंपनीमध्ये सोशल वर्कर म्हणून तुला कंपनीत लावलं, त्या व्यक्तीला विसरायचं का? हा एखादे असतात लोकं, की आपल्याला खूप आश्वासन देतात, पण काम आपलं पूर्ण करत नाही. आपलीच वस्तू घेऊन जातात, आपलीच बदनामी करतात. पण काही 100 30-40% लोकं असे असतात भावांनो, की ते आपल्यासाठी झटतात. दिवस-रात्र मर करून आपल्याला ते एखाद्या मोठ्या फॅक्टरीमध्ये किंवा एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसच्या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करतात. भाऊ, जो व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करतो, तो आपला हात हाताशी धरून तो आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरच आपण उलटतोय. आता तो आपल्या कंपनीमध्ये आला. आप एखादा मॅनेजर येतो, सिक्युरिटी येतो. "दादा, तुम्हाला असा-असा व्यक्ती भेटायला आला." तर तो काय म्हणतोय, "ए जाय, त्याला धक्के मारून बाहेर काढून दे. एवढा मोठा झाला व्हय तू. तुझी ऐपत तरी काय रे भावा?" मग नंतर काय होतं ते मित्र नाराज होतो. मग समोरचे लोकं विचारते, "बाबा तुला मित्र भेटला होता का?" तो हसून सांगतो, "हो बाबा, मला मित्र भेटला होता आणि त्यांनी माझा खूप सन्मान केला." भाऊ, आपला मित्र आपली बरबादी कधी करणार नाही. आपला अपमान कधी करणार नाही. कारण की तो
दुसऱ्यांना सगळं सांगतो, की आपला मित्र आपल्या सुखात आहे. असं सांगणारच नाही तो, की मला माझ्या मित्राने मला ऑफिसच्या बाहेर काढून दिलं. तो म्हणतो उलट, की "भावा, मला सन्मान दिला तू. खूप खूप धन्यवाद भावा." काही मित्र असे असतात भावांनो, की एखाद्या आपण कंपनीत गेलो, की म्हणतात, "अरे, हा माझा मित्र येऊ द्या त्यांना आतमध्ये." चेअर वगैरे देतील, बसायला अ, सांगतील. एखाद्या मॅनेजरला सांगितलं, "अरे, माझा जवळचा मित्र आहे. याला पाणी वगैरे दे." खूप संघर्ष केला त्यांनी माझ्यासाठी. असं पण सांगतात. हा माझा मित्र नाही, केवळ एक भाऊ आहे. भाऊ त्याच माणसाचं कामकाज पुढे चालत असतं आणि तोच माणूस मानाने श्रीमंत असतो. कळालं का? मग काही लोकं पस्तावतात. मग त्यांची कंपनी खाली डुबत, 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 डुबत चालते. मग त्याला हाय लागती, की "भावा, यार, मी कधी पण तुला बरं बघितलं नाही." मग ते रडतात या मित्राजवळ येऊन. "मी तुझा अपमान केला, तरी पण तू दुसऱ्या लोकांना सांगितलं, की माझ्या मित्राने माझा सन्मान दिला. अ, भाऊ एवढा मी तुझा अपमान केला, तरी पण तू माझा एवढा सन्मान का केला रे तू?" असा तो मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो. तो म्हणतो, "भावा, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. तू तुझ्या कामात व्यस्त आहे ना, तू तुझ्या कामातच व्यस्त राहा. परिवाराकडे लक्ष द्या. पण कधी कोणावर तू गर्व टाकू नको. गर्वाचं घर कधी पण खाली होत असतं. हे तू विचार करायला पाहिजे भावा." असा तो मित्र त्या दुसऱ्या मित्राला सांगतो. म्हणून म्हणतो भावांनो, गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली माजू नका. ही मन खोटी नाही आणि दुसऱ्याचं काम कोणी पिचकायचं काम नका करू. एखाद्या व्यक्तीचं चांगलं होत असेल ना, तर चांगलंच होऊ द्या. आपलं पण जीवनामध्ये कधी न कधीतरी चांगलं होणार, हे तुम्ही विचार करायला पाहिजे. बाकी तुमची काय प्रतिक्रिया आहे? या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत आणि जास्तीत जास्त या व्हिडिओवरती लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावांनो. हां, एक गोष्ट लक्षात असू द्या. मी काय सांगितलं ते, तर तुमची प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. चला बाय बाय. रिलॅक्स राहा, खुश राहा. मी हसतोय, तुम्ही पण हसा. मी रिलॅक्स होतो, तुम्ही पण रिलॅक्स व्हा. चला बाय बाय.